आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजप आमदार अतुल भातखळकर सर सोबत जोडले गेलेले आहेत। सर काय सांगाल, आज मीरा रोडमध्ये मीरा भाईंदरमध्ये खूप जे वातावरण होतं ते पेटलं होतं, मराठीच्या मुद्द्याला घेऊन आंदोलन झालं, त्यामध्ये कुठेतरी पोलिसांवरती प्रश्नचिन्ह निर्माण केला गेला आहे। महायुतीमधल्याच मंत्र्यांनी प्रताप सरनाईक असं म्हणतायत की जर का चांगल्या पद्धतीने जर का मोर्चा निघणार असेल तर मग रात्री अटक करणं हे चुकीचं आहे, रात्री ताब्यात घेणं हे चुकीचं आहे, पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असं महायुतीमधलेच मंत्री म्हणतात। काय वाटतं, नेमकं दोन मतप्रवाह आहेत का या मोर्चाला घेऊन आणि गृह खात्यावरतीच डायरेक्टली प्रश्नचिन्ह उपस्थित करतात महायुतीमधले मंत्री? नाही बघा, याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत की अशा पद्धतीचे जेव्हा मोर्चे धरणं आंदोलन होत असतात तेव्हा त्या त्या ठिकाणच्या स्तरावरचे पोलीस अधिकारी या संदर्भातला निर्णय घेत असतात। मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती आणि मला जी काही माहिती आहे त्याच्यानुसार मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर स्वतः राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि मग मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आणि त्याच्यामुळे मोर्चा असेल, धरणं असेल, आंदोलन असेल, त्याचं कारण काही असेल पण ते शांततेत करणं हे पोलिसांचं काम आहे, आपली सगळ्यांची प्रत्येकाची जबाबदारी आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक निर्णय तिथल्या स्थानिक पोलिसांनी घेतला होता, त्या निर्णयामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केला गृहमंत्री म्हणून आणि त्या ठिकाणी त्यांनी मोर्चाला परवानगी दिली आणि माझ्या कल्पनेप्रमाणे मोर्चा शांततेत पार पडलेला आहे आणि त्याच्यामुळे यात काही दोन मतप्रवाह आहेत वगैरे अशा निष्कर्षाला पोचण्यात काही आवश्यकता नाही। महायुतीमधलेच मंत्री पोलिसांवरती बोलतात, पोलिसांनी दादागिरी केली वगैरे असं आहे। आता मी स्वतः काल सभागृहात पोलिसांच्या संदर्भात बोललो, त्यामुळे प्रशासन वेगळं आहे, मंत्री वेगळे असतात आणि त्या ठिकाणचा एखादा पोलीस अधिकारी असतो, त्यांचे काही निर्णय असतात, त्याच्यावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार असतोच। खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन सह, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी